नमस्कार, मी सायली वजे पानसे। आज आपण करणार आहे पालकाची ताकातली भाजी। त्यासाठी मी आधी पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे आणि एका कुकरच्या भांड्यामध्ये तो धुतलेला चिरलेला पालक घेऊन त्यामध्ये थोडीशी चण्याची डाळ आणि दाणे धुवून घातलेले आहेत आणि या 3 ते 4 हिरव्या मिरच्या अशा मध्ये चीर देऊन मग घातलेल्या आहेत, त्याच्यामुळे पुरेसा तिखटपणा त्याच्यामध्ये उतरेल। आता यातच आपण थोडंसं आलं किसून घालायचं आहे। अगदी छोटासा तुकडा आलं आपण ह्याच्यात किसून घालणार आहे। हे बघा, हे असं थोडंसं आलं मी त्याच्यामध्ये किसून घालते। आणि मग आपण हे कुकरमध्ये ह्याच्या या डब्यामध्ये पाणी घालून 3 ते 4 शिट्ट्या करणार आहे। 3 शिट्ट्यांमध्ये ही भाजी व्यवस्थित शिजलेली आहे, त्याच्यातले डाळ दाणेही व्यवस्थित शिजलेले आहेत। तर आता आपण या भाजीतच हे 1 चमचाभर बेसन म्हणजेच डाळीचं पीठ घालणार आहे आणि ती भाजी व्यवस्थित हाटून घेणार आहे, म्हणजे ते सगळं व्यवस्थित मिक्स होईल। हे बघा, हे डाळीचं पीठ आता त्याच्यात छान मिक्स झालेलं आहे। आता आपण हे जे ताक घेतलं आहे हे आंबटसर ताक आहे। आता त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते, साखरही घालायची आहे कारण थोडासा गोडसर स्वाद त्याला चांगला लागतो। आणि आता ही सगळी शिजलेली भाजी मी ह्याच्यात घालून घेते। आता ही भाजी आपण व्यवस्थित उकळून घेणार आहे। मी गॅस मध्यमच ठेवलेला आहे। भाजी उकळली की त्याला आपण वरनं फोडणी घालणार आहे। फोडणीसाठी मी इथे घेतलं आहे जिरं, हिंग, हळद आणि ही बोर मिरची किंवा यालाही म्हणतात चेरी मिरची। तर आत्ता मी फोडणी तेलाची करणार आहे, कारण तुपाची जर का फोडणी केली तर चव तर चांगली येते पण थंडीचं तूप थिजतं, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल तुपाची फोडणी करू शकता। भाजी उकळते तोपर्यंत आपण दुसऱ्या साईडला ही फोडणी करून घेऊया। मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेल तापल्यावर आपल्याला त्यात घालायचं आहे जिरं, जिरं जरा व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे, हे बघा। आणि मगच त्याच्यात घालायचा आहे हा हिंग, हळद आणि या लाल छोट्या मिरच्या। आणि मिरच्या घातल्यावर मात्र आपल्याला गॅस लगेच बंद करायचा आहे, नाहीतर त्या मिरच्या जळू शकतात। हे बघा, लगेच मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि भाजी उकळलेलीच आहे, तर मी ही फोडणी आता भाजीवरती घालते। भाजीत फोडणी घालून घेतल्यानंतर पुन्हा 1-2 मिनिटं मी ही भाजी उकळत आहे। पालकची डाळ दाणे घातलेली ताकातली भाजी तयार। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।